नाशिक पुणे हायवे बाजूच्या असलेले हॉटेल महाराष्ट्र माझा सिन्नर फाटा नाशिक रोड इथं फिर्यादी प्रकाश विष्णू बच्छाव वय 52 वर्ष, धंदा सिक्युरिटी गार्ड, राहणार हॉटेल महाराष्ट्र माझा, शेतकरी संकुल सिन्नर फाटा नाशिक रोड हे सिक्युरिटीचं कामकाज करत असताना 3 इसम मोटरसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मोठे स्क्रूड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये 1600 असे बळजबरीने हिसकावून घेतले होते. म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं गुन्हे शोध पथकाच्या वाहनानं गस्त करीत असताना सिन्नर फाटा परिसरात एका मोटरसायकलवर 3 इसम दिसून आले. पथकानं त्यांना विचारपूस करीत असताना ते उडवाउडीची उत्तरं देऊ लागले. त्यामुळे पथकास त्यांचा अधिक संशय आल्यानं त्यांना ताब्यात घेतला असता त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यास आणून पोलिसी खाक्या दाखवला असता तेव्हा सदर संशयितांनी त्यांची नावं युवराज सुनील साळुंखे वय 21 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 602 अंबर सोसायटी मखमालाबाद नाशिक असं सांगितलं. तसं त्याच्यासोबत असलेले 2 संशयित हे विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झालंय. सदर 3 संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तपास अधिकारी यांनी आरोपितास अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला तसंच जबरी चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, किरण कोरडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, बोडके, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे, नाना पानसरे, विशाल कुवर, अजय देशमुख, नितीन भामरे, बोडके, चौधरी अशांनी केली आहे. दिनांक 30/10/2025 रोजी सकाळी पहाटे 5 वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझा नावाचा हॉटेल आहे. त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव, सदरीचं त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी 3 अनोळखी इसमांनी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रू ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून 1600 रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 555/25 प्रमाणे BNS गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब स्वतः करत होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते. समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी गस्त करत असताना 3 अनोळखी इसम दिनांक 31/10/2025 रोजी मिळून आले. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले, परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले. म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इसमांच्या विरोधात संशय जास्त बळकावला. त्या बळकावल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले. त्यावेळेस त्यांचा सलग 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक